तर सोमेश, अमित शहांनी एक थेट आणि क्लीन संदेश दिलेला आहे की काही वेळातच तपास यंत्रणांकडून जो तपास केला जातोय त्यामुळे ब्लास्टचं जे काही प्रमुख कारण आहे ते कळू शकेल अशी अपेक्षा अमित शहांनी व्यक्त केली आहे। दीपक, आता कॅमेऱ्यातून पाहत आहोत, आपल्या व्हिज्युअल्स मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि अमित शहांसोबत काही गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। आपले कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश मीना आपल्याला दाखवत आहेत की अमित शहा हे सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर मध्यभागी उभे आहेत आणि जिथे ही घटना घडली त्या घटना स्थळाच्या अगदी समोर उभं राहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहणी करतायत आणि आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी टिपलेली निरीक्षणं, त्यांचे ऑब्झर्वेशन्स, त्यांनी गोळा केलेले पुरावे या सगळ्याविषयीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिली जाते। आता आपण पाहतोय अमित शहा आपल्या समोर उभे आहेत आणि अमित शहा हे पाहणी करतायत प्रत्यक्ष घटनास्थळाची। तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत की नेमकेपणाने त्यांची निरीक्षण काय आहेत या सगळ्या प्रकाराबद्दल। त्यासोबतच या घटनेच्या दृष्टीने जे म्हणून या केसवर काम करणाऱ्या एजन्सीज होत्या त्या सगळ्यांनी यामध्ये तपास केला होता। आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपल्या समोर आपण पाहतोय की जे या घटनास्थळाची पाहणी करतायत आणि प्रत्यक्ष पाहणी करून ते सध्या जिथे ही कार जिथे हा ब्लास्ट घडलेला आहे त्या ब्लास्टच्या अगदी समोर उभं राहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत। विशेष म्हणजे या केसवर काम करणाऱ्या प्रत्येक एजन्सीनी इथे स्पॉट व्हिजिट केलेले आहे। यामध्ये उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आहे, त्यासोबतच दिल्लीची क्राईम ब्रांच आहे, दिल्ली दहशतवाद विरोधी पथक आहे, त्यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे, ब्लॅक हॅट कमांडो इथे येऊन त्यांनी पाहणी केलेली आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने पाहणी केली आहे, जम्मू काश्मीर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सुद्धा इथे प्रत्यक्ष पाहणी केली आहे। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता इथे आल्यानंतर त्यांच्या सोबत उपस्थित असलेले राष्ट्रीय सुरक्षा परिषदेशी संबंधित मोठे अधिकारी, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी हे अमित शहांना माहिती देत आहेत सध्या आतापर्यंत कोणत्या पद्धतीने काम झालेले, कोणकोणत्या पातळ्यांवर काम करण्यात आलेले, एव्हिडन्सेस जमा करण्याच्या दृष्टीने काय काय काम झालेले आणि विशेष म्हणजे या सर्व सुरक्षा यंत्रणांची निरीक्षण काय आहेत, प्राथमिक दृष्ट्या या संपूर्ण सुरक्षा यंत्रणांची निरीक्षण काय आहेत, कारण हे सर्व सुरक्षा यंत्रणा त्यांच्या दृष्टीने या संपूर्ण केसवर काम करत होत्या आणि त्यांनी काम करत असताना या सगळ्यामध्ये या सुरक्षा यंत्रणांकडून जे काम होत होतं त्या कामाच्या दृष्टीने सुद्धा त्यांचं या सगळ्याबाबतचं आकलन काय ते फार महत्वाचं आहे। आता आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः पुन्हा एकदा या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर लाल किल्ल्याच्या दिशेने चालत येत आहेत। त्यांच्या सोबत केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत आणि हे सगळे जण आता परत एकदा लाल किल्ल्याच्या दिशेने हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निघालेले आहेत आणि आतापर्यंत साधारणपणे या संपूर्ण केसशी संबंधित, या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित कोणकोणती निरीक्षणे या सर्व एजन्सीजनी नोंदवलीत, आतापर्यंतचे पुरावे कोणकोणते गोळा झालेले आहेत आणि या निरीक्षणातून प्रथमदर्शनी या संपूर्ण स्फोटाबाबतची काय काय स्वरूपाची माहिती ही सध्या आपल्या एजन्सींना मिळाली आहे, त्यावरून कशा स्वरूपाचा अंदाज बांधला जाऊ शकतो